फेब्रुवारी महिन्यापासून बेल्स पाल्सी आजारानं त्रस्त असलेले राष्ट्रवादी आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे। बीडच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे गैरहजर राहिल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी धनंजय मुंडेंची तब्येत बरी नसून त्यांना बोलताही येत नसल्याचं सांगितलंय। याआधी फेब्रुवारी महिन्यामध्ये धनंजय मुंडे बेल्स पाल्सी आजारानेही त्रस्त होते। आधी तुम्ही समजून घ्या, त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांना पॅरालिसिस झालाय, बोलताही नाही गेले, डोळे देखील वाकडे झालेत। आपण दुसरंच बघतो। काय कारण नाही, आता आमच्या मीटिंगला वगैरे मुंबईला येतात ना, म्हणजे फॅशन शो मध्ये पण दिसले होते मुंडे साहेब। जवळ असेल, जवळच्या माणसाने तुमच्यासारखा आग्रह केला असेल, मुंडे साहेब तुम्ही हिरो, तुम्ही या, आम्हाला बरं वाटतंय, गेले असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।